नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली मंत्रिमंडळ विस्ताराची. या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना मंत्रिपदं मिळाली त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती मंत्रिपदं न मिळालेल्या आमदारांची. आणि भाजपकडून सगळ्यात जास्त उहापोह झाला तो सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर. शिंदे सरकारमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आणि वनमंत्री म्हणून कार्यभार पाहणाऱ्या मुनगंटीवारांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मात्र स्थान नाहीये. अगदी आदल्या दिवशीपर्यंत मंत्रिपद फायनल होतं असा दावा मुनगंटीवार करतात. मग एका रात्रीत अशी काय चक्र फिरली की त्यांचा पत्ताच कट झाला, हा सवाल आजही अनुत्तरित आहे. राजकारणामध्ये यूज अँड थ्रो ही वृत्ती सर्रास दिसते. मुनगंटीवारांच्या बाबतीत नेमकं तेच घडलंय असं अनेकांना वाटतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून ते लढले पण पराभूत झाले. विधानसभेत पुन्हा निवडून आले. पण आता यापुढे नेमकं काय? मुनगंटीवारांच्या मंत्रिपदाबाबत झारीतले शुक्राचार्य कोण? विधानसभेत हिरिरीनं बाजू मांडणारे मुनगंटीवार मंत्रिपदापासून दूर का? त्यांचं राजकीय भवितव्य दोलायमान झालंय का? विद्यमान मंत्री ते माजी मंत्री या प्रवासाकडे ते कसं पाहतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून. सुधीर भाऊ नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. सुधीर भाऊ, तुमचं एकतर अभिनंदन, तुम्ही विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं निवडून आलात. पण हा आनंद साजरा करावा असं तुम्हाला तरी वाटतंय का आत्ता? नाही, शेवटी कोणत्याही पदावर जाणं यामध्ये आनंदापेक्षा जबाबदारी जास्त मला वाटतं महत्त्वाची असते. आनंद तर क्षणिक आहे. निवडून येण्याच्या आनंदापेक्षा निवडून आल्यानंतर जे आपण काम करतो, कर्तव्य पूर्ण करतो, जनतेच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी काम करतो, मला वाटतं की त्याचा जास्त आनंद आहे. शेवटी मला अजूनही आठवतं की जेव्हा मी 31 ऑक्टोबर 2014 पहिल्यांदा मंत्री झालो, आमचं सरकार आलं आणि मी 15 वर्ष विधानसभेत विविध आयुधांचा उपयोग करायचो, तर लायब्ररीत जाणाऱ्या ज्या प्रमुख 10-20 लोकांपैकी मी एक असायचो. मग तेव्हा तो आमचा लायब्ररियन एक यादी आणि आकडा घेऊन आला. तो म्हणाला की 1935 पासून आजपर्यंत 495 मंत्री झालेत. मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. मगही तो इंटरेस्ट जागवला की 495 मंत्री झालेत. तर मी सहज माझ्यासोबतच्या लोकांना सहज प्रश्न केला की मग एक 20-25 मंत्र्यांची नावं आठवून जरा लिहून दाखवता का? मी तुम्हाला त्या दिवशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, 7-8 लोकांपेक्षा जास्त नावं माझ्या सहकार्यांनाही लिहिता आली नाही. जे राजकारणामध्ये सक्रिय असून खूप आठवून ताण देऊन कदाचित लिहिता येईल, पण त्याला खूप ताण द्यावा लागतो. त्या क्षणी मात्र मी विचार केला की असं होता कामा नये. आणि आज मला आनंद आहे की आज माननीय पंतप्रधान मोदी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा माझ्या राज्यगीताला वर उभं राहावंच लागेल. आणि जेव्हा राज्यगीत वाचेल, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तेव्हा माझं स्मरण हे निश्चितपणे होईल. असे इतकी कामं मी या माध्यमातून केली आणि म्हणून मंत्रिपद नसण्याचं दुःख असण्याचं कारणच नाही. आणि मी तर त्या क्षणी म्हणजे 15 तारखेला मंत्रिपदाची शपथ होत होती. हे मनात द्वंद्व होतं की जायचं की नाही जायचं, जायचं की नाही जायचं. काही लोक सुचवत होते गेलं पाहिजे आणि अनेक लोक सुचवत होते की तुम्ही जाऊ नका, आजच जाऊ नका. तर मी गेलो नाही. पण जेव्हा मंत्रिमंडळ तिथं सुरू होतं तेव्हाच मी हातात डायरी घेऊन आमदार म्हणून मला 5 वर्षात काय काय केलं पाहिजे ही यादी मी बनवत होतो. म्हणून मला वाटतं की पद गेल्याचं कधीच मग वाईट असण्याचं कारण नाही. कारण मग याची जाणीव पद जाता आणि येतं. स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मग विरोधी पक्ष नेते जागे, विरोधी पक्ष नेत्यावरून पुन्हा उपमुख्यमंत्री जागे, उपमुख्यमंत्री पदावरून पुन्हा मुख्यमंत्री जागे. तर मला वाटतं की शेवटी असा घाट प्रत्येकाच्या आयुष्यात घाटावरचा एक प्रवास निश्चित असतो. आणि याला फारच भाग्यशाली लोक असेल तर त्यांनाच घाट कधी लागला नाही, समृद्धी महामार्ग लागला. अनेकांच्या नशिबामध्ये घाट येण्याची शक्यता आहे. आणि कधी कधी समृद्धी महामार्गावर जास्त अपघात होतात, घाटावर जास्त सावध होतो. पण 2014 मध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंत्री झालात तेव्हा तुम्ही थेट अर्थमंत्री झाला होतात. खूप मोठी जबाबदारी होती. नंतर परत 21 मध्ये जेव्हा मंत्रिपद आलं वाट्याला 21-22 मध्ये,
तेव्हा अर्थमंत्री पदाचा तुम्ही दावाही करू शकला नाहीत. ते तुमच्याकडं नाही आलं. तुम्हाला मग त्या अर्थानं ज्याला दुय्यम मानलं जातं असं सांस्कृतिक किंवा वन असं, आता या वेळेला तर तेही नाही. तर ही जी तुमच्या एकूण म्हणजे 15 वर्षाची यशस्वी आमदारकीची कारकीर्द, नंतर 10 वर्षांची मंत्रिपदाची कारकीर्द, तर तो पीकला गेला 14मध्ये आणि तिथनं खाली उतरायला सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं की पदावरून असा जर विचार केला तर मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं, मुख्यमंत्री, मग विरोधी पक्षनेता, मग उपमुख्यमंत्री. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या पदांवरून कोणाही व्यक्तीच्या राजकीय आयुष्याचा चढउतार असा ठरवताच येत नाही. मग कशा ठरवणार? तुम्ही शेवटी काम करून किती कार्यकर्त्यांना सोबत ठेवता, किती कार्यकर्त्यांना जोडता, संघटनेमध्ये लोक तुमच्या सोबत किती आहे, हा विषय महत्त्वाचा असतो. मी लोकसभेत पराभूत झालो. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर हे खरं आहे की लोकसभेत लढण्याची माझी इच्छा नव्हती. तुम्ही एकमेव म्हणजे हे मला तर हाही प्रश्न आहे की तेच तुम्हाला भोवलं का, की तुम्ही जाहीरपणानं असं सांगत होतात की कुणीतरी माझं तिकीट कापा, कुणीतरी जा माझं तिकीट कापा. तर त्यामुळं तुमच्याबद्दल अशी धारणा झाली आहे का की यांना दिल्लीला यायचं नव्हतं आणि म्हणून यांनी प्रयत्नच केले नाहीत, आणि मग असं एक सीट कमी झाली जेव्हा की या लोकसभेमध्ये प्रत्येक सीट महत्त्वाची होती आणि आपण रडतरावला घोड्यावर बसवलं आणि ते हारले, आणि मग आता सगळं नीट आहे तर मग आता कशाला त्यांना मंत्रिपद द्या, असं काही झालं असेल का? ना, होऊ शकतं. आता याचं कारण तर मला निश्चितपणे माहीत नाही, कारण मी प्रदेश अध्यक्षही होतो महाराष्ट्राचा, आणि माझे महामंत्री देवेंद्रजी होते, विनोद तावडेजी होते, रावसाहेब दानवे होते, चंद्रकांत दादा पाटील आणि गिरीश महाजन होते. हे माझे तेव्हा जनरल सेक्रेटरी होते. म्हणून मी अध्यक्ष असतानाही दिल्लीत कमी जायचो. त्यामुळे दिल्लीत काय विचार केला जातो हे तर अजूनही मला माहीत नाही. पण त्यांनी या दृष्टीने विचार केला असेल तर पक्षासाठी योग्य असेल तर ते स्वीकारलंच पाहिजे. कारण ज्या पक्षाने मग प्रदेशाध्यक्ष केलं, ज्या पक्षाने मग अर्थमंत्री केलं, नुसतं अर्थमंत्री केलं नाही, तर मग ही संधी प्राप्त झाली. अर्थमंत्री म्हणून स्वर्गीय अरुण जेटलीजींनी त्यांनी जेव्हा बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून मला पुरस्कृत केलं, तर मला स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस करण्याचा संधी मला सौभाग्य प्राप्त झालं. 2,550 स्क्वेअर किलोमीटरने ग्रीन कव्हर देशात मी वाढवलं. 4 लिम्का रेकॉर्ड आहे, 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मला सांगा, अयोध्येच्या राम मंदिरात ही मग पक्षानेच संधी दिली की मी 6 डिसेंबर रोजी तिथं कारसेवक म्हणून गेलो. माझ्या समोर तो जो ढाचा आहे तो उद्ध्वस्त झाला, आणि मी सौभाग्यशाली आहे की त्या मंदिरात आज जगातला कोणताही रामभक्त येऊ द्या, कोणताही रामभक्त आला तरी तो जातो माझ्या दरवाज्यातून. कारण तिथं असणारा प्रत्येक द्वार, महाद्वार, सर्व कास्ट मी चंद्रपूरहून मोठ्या वाजत गाजत पाठवलं. राज्यगीत मी केलं, राज्यशस्त्र केलं, मी वाघणं आणलंय. मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 29 जुलै 1953 पासून शिवभक्त एकत्र यायचे महाशिवप्रताप दिनी, आणि तिथं लोक मागणी करायचे, पण एकही मंत्री काढू शकला नाही. तर सांस्कृतिक खातं मी दुय्यम कसं समजायचं? मी असंख्य कामं करू शकलो, तर ही पक्षाने संधी दिली म्हणूनच. नाही तर मी चंद्रपूरसारख्या शेवटच्या टोकावर आहे. नाही, पण मग याचाच अर्थ असा की मंत्रिपद महत्वाचं आहे ना. मंत्री होता म्हणून तुम्ही हे करू शकलात. मग इतकी कामं केल्यानंतर कदाचित दुसऱ्याला संधी देण्याचा विचार केला असेल की आपण मोबाईल 15 व्हर्जन वापरतो, कधी 16 व्हर्जन वापरलं जातं. याचा अर्थ काही ॲपल कंपनी वाईट आहे असं तर कोणी म्हणणार नाही. त्यामुळे मला वाटतं की त्या क्षणी, आणि कदाचित असं होतं, मी अशी लोक पाहिले की पण असं आहे की जर फोनला भावना असत्या तर ॲपल म्हणजे 15 चांगला चालत असताना जर त्याला कोणी कचऱ्याच्या डब्यात टाकून 16 वापरेल तर त्या 15ला वाईट वाटेल ना, की अरे मी चांगला चालत होतो ना, मला का तुम्ही असं कचऱ्यात? ना, मग मी असेही ग्राहक पाहिले ना, त्यांनी 15 हातात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे काही योग्य नाही म्हणून पुन्हा 14वर गेले ना. म्हणून असा प्रश्न उपस्थित होत नाही. हा काही वेळेचा राहतं, आणि मला वाटतं की ही चांगली संधी आहे. या संधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात, माणसं लक्षात येतात, आपल्यामधल्या उणिवा लक्षात येतात. आपल्याला काही काम करण्यासाठी जी व्यस्ततेतून वेळ काढता आला नाही. कारण आनंद चित्रपट मी 3दा बघितला. 3 चित्रपट, त्या आनंद चित्रपटातला डायलॉग मला खूप आवडायचा, बाबू मोशा आहे जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. तर मला असं वाटतं की मी जे केलं, मी प्रदेश अध्यक्ष होतो तेव्हा वासगासारखी विधानसभा जिंकली. तेव्हा मला आठवतं की तेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड असायची, आता नाही आहे, पण तेव्हा पार्लमेंटरी बोर्डमध्ये प्रत्येकाने विरोध केला होता
की आपण खडकवासला घडवायची नाही. कारण स्वर्गीय रमेश वांजळे जे मनसेचे आमदार होते, त्यांची ती जागा, बारामती लोकसभेतली ती विधानसभा, आणि त्यांची धर्मपत्नी ही राष्ट्रवादीतून उभी होत आहे. तर बारामती लोकसभेत कशा घडवायची? मी एकटाच होतो की जो म्हणायचो आग्रहाने की नाही नाही ही घडवायचीच आहे. कारण मगाही एक अध्यक्ष म्हणून मगाही वाटायचं की काहीतरी आपल्यामध्ये असणाऱ्या संघटनेचा योग्य आपण उपयोग करू शकतो का क्षमतेचा. तेव्हा इवन खडसेजी म्हणायचे हे घडवायची नाही. गडकरी साहेबांचा मग फोन आला, मी हट्ट केला. मग मी फक्त खडसेंना जाऊन एक गोष्ट सांगितली आणि खडसे म्हणाले नाही नाही मग घडवायची. मग तिथून आम्ही खडकवासला जिंकली. आम्ही अमरावती पदवीधर BT देशमुख सारखे एवढे मोठे दिग्गज लोक म्हणायचे पराभूतच होऊ शकत नाही, पण 30 वर्षानंतर ती जागा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जिंकून दाखवली. शिक्षक मतदारसंघ 18 वर्ष डायगवानीजी आमदार होते. लोक म्हणायचे आता शिक्षक मतदारसंघ आपल्या हातातून गेला, तेव्हाही मी जिंकून दाखवला. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद प्रफुल्लभाई पटेल तेव्हा विरोधात होते आणि त्यांचा इतका दबदबा, ते म्हणाले आपण नाही जिंकू शकत. दोन्ही आम्ही जिल्हा परिषद जिंकून दाखवल्या. तर मला वाटतं की जेव्हा जेव्हा जी संधी आली ती सिद्ध करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. कदाचित आता अजून काही जबाबदारी पक्षाला द्यायची असेल तर ती जबाबदारी सुद्धा मी शक्तीने पूर्ण करेन, हा विश्वास मला आहे. नाही, ती जी जबाबदारी आहे, ज्या दिवशी तुम्ही नाराज आहात का अशा बातम्या आल्या, त्या दिवशी देवेंद्रजी म्हणाले होते की ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर भाऊ, आणि त्यांच्यासाठी एक वेगळी जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. तर ती कळली का तुम्हाला? नाही, अजून कोणती समजली जबाबदारी नाही. आहे? आता कधी पुन्हा प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या माध्यमातून समजली तर बरं होईल. पण तुम्ही विचारू शकता ना. याच मुद्द्यावर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लोकसभेच्या वेळेला तुम्हाला दिल्लीत जायचं नव्हतं, पण नंतर तुम्ही म्हणायला लागलात पक्ष देईल ती जबाबदारी. आता जर पक्षानं पुढील महिन्यात तुम्हाला नवीन जी बांधणी होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष नवीन येतील, त्यावेळेला जर तुम्हाला महासचिव पदाची जबाबदारी दिली तर तुम्ही जाणार तुम्ही पक्ष? ऐका ना, मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो. याचं कारण साधं होतं की त्या दिल्लीमध्ये खूप हवेचं प्रदूषण आहे म्हणून नव्हतं. मला महाराष्ट्रामध्ये माझ्या मनातही काही कल्पना होत्या, मला त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं होतं. मला एक गोष्ट या सर्व सांस्कृतिक मंत्री असताना लक्षात आलं की किती मोठा वारसा दिला आहे. आणि मला एका गोष्टीची जाणीव होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मी जगात पोचवावा, जगातील प्रत्येक देशात पोचवावा, देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोचवावा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोचवावा, तालुक्यातील प्रत्येक गावात पोचवावा, गावातील प्रत्येक घरात पोचवावा, घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवावा. कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मॅन इज अ सोशल ॲनिमल. इथून आपली जी पिढी आहे ती मॅन इज अ सेल्फिश ॲनिमलमध्ये एवढ्या वेगाने गेली आहे की मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार. आणि या सर्व एकूण झालेल्या बदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आपल्याला खरा विचार शिकवू शकतो. आणि यासाठी एक मनात भाव होता की अजून काही मी 50 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या की या मग करता आल्या तर जास्त उत्तम होईल. आणि म्हणून तेव्हा इच्छा नव्हती, एवढाच तो भाग होता. आता संघटनेत जी जबाबदारी दिली ती मी पूर्ण करतो. आता फक्त प्रश्न राहिला की तुमच्या मनात का भाव आहे तो होईल का, तर मला हे वाटत नाही. बरं, पण भाऊ हे सांगा की तुम्ही गुपचूप मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होतात का? मी कधी आयुष्यात बघितली नाही, ना ओपन बघितली ना गुपचूप बघितली. कारण मी स्वप्न कधीच बघत नाही. कारण दिवसभर इतकं चांगलं काम करतो की रात्री 1 मिनिटात झोपतो, आणि इतक्या वर्षामध्ये मला कधी स्वप्नही पडत नाही. त्यामुळे स्वप्न पडण्याचा प्रश्नच येत नाही. पण हे माहिती नव्हतं का मग की तुम्हाला अशी काही स्वप्न पडत नाही आहेत, तुम्ही काही मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही आहात? नाही, हे माझ्या स्वप्नात का प्रश्न आहे. आता इतरांच्या स्वप्नात जर हे आलं असेल तर मला माहित नाही, पण मी स्वप्न कधीच बघत नाही. आणि मी इतक्या वर्षात तुम्हाला तशी कृती किंवा माझ्या वागणुकीतून तसं दिसलं असं मला एक प्रसंग दाखवा. तो 2.5 वर्षाचा आता मंत्रिपदासाठीचा फॉर्म्युला आहे. 3ही पक्षाचे जे मोठे नेते त्यांनी सांगितलंय, तर त्याचं काही तुम्हाला आता आश्वासन वगैरे की थांबा 2.5 वर्ष थांबायचंय, पूर्ण 5 वर्ष नाही, असं काही मिळालं का? असे आश्वासनं देणे इतका मी छोटा तर नक्कीच नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण एक म्हणजे जेव्हा आपण बाहेर आहोत आणि मंत्रिमंडळ बनतं आहे, तर त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनामध्ये आता ह्या सगळ्या आत्ता तुम्ही तुमच्या भाव व्यक्त केलेत, पण त्याही पलीकडं की आपण एवढं केलंय आणि आपण असणारच पासून आपण नाही आहोत पर्यंतचा हा जो प्रवास आहे, आणि जेव्हा नाही आहोत हे वास्तव स्वीकारायची वेळ आली तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार आले? तुम्हाला नव्या मंत्र्यांकडे बघून, मंत्रिमंडळाकडे बघून काय वाटलं? नाही, हा चांगला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मी मंत्रिमंडळात असेन
असा भाव निर्माण होण्याचं साधं कारण होतं की या पक्षामध्ये संघटनेमध्ये मी जे काही योगदान दिलं, जे काही बरं वाईट काय असेल ते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहे. अनेक कार्यकर्ते जे आजही प्रेम करतात आणि मी हे अनुभवलं. आणि कधी कधी हा अनुभव अशा प्रसंगातच येतो की मंत्री झाल्यानंतर लोक गुच्छ देण्याची गर्दी करतात, लोक भेटायची गर्दी करतात. पद गेल्यानंतरही मग भेटायला जेव्हा शेकडो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत होते तेव्हा मी स्वतःचं मूल्यमापन करताना मी आनंदित होतो की आहेत, की माळशिरसमधून लोक येत आहे, सोलापूरमधून लोक येत आहे, बीडमधून येत आहे. काही लोकांनी तर माझ्या नावाने विचारमंचही केले, जेव्हा की तो विचार काही माझा फार छोटा असेल, पण हा आनंदाचा प्रसंग होता. आता एक गोष्ट तुमची खरी आहे की मला माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं तुमचं नाव आहे, तुमचं नाव आहे. बावनकुळे साहेब तर 15ला शपथविधी होता, 13 तारखेला रात्री 2-2.5 तास माझ्या घरी पर्णकुटीवर आले होते. आम्ही 2-2.5 तास मनमोकळी चर्चा केली. तेव्हाही नाव होतं. 15ला बरोबर त्यांचा 9:15 फोन आला आणि ते मला म्हणाले की 8:10 माननीय अध्यक्षांची यादी आली आहे, पण त्याच्यात तुमचं नाव नाही. तर मी बावनकुळे साहेबांना म्हटलं ठीक आहे, काही अडचण नाही. कारण काही त्यामुळे कारण माहीत नाही. विषय तिथं तेवढ्यापुरता संपला. मग पुन्हा 20 मिनिटांनी देवेंद्रजीशी बोलणं झालं. देवेंद्रजीला मी म्हणतो तर लोकसभेत पराभूत झाले त्याच्यामुळे कदाचित ते असू शकतं, एवढा एक विषय झाला. विषय संपला. पण मी नंतर काही त्यांच्याशी फोनवर या विषयावर बोललो नाही. जर असं आहे की पक्षाला जर मंत्रिमंडळात मी राहावं असं वाटत नसेल. नाही, कारण जर लोकसभेत पराभूत झालेले या मंत्रिमंडळामध्ये नाहीच आहेत लोक असं नाही आहे ना. नाही, त्याच्यामधला फरक त्यांनी सांगितला तो असा आहे की ते पराभूत झाले, तुम्ही मात्र लढण्यातच इच्छुक नव्हते. अच्छा, हां, नाहीतर हे खरं आहे ना. आता राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्यांचे चिरंजीव पराभूत झाले, पंकजाताई पराभूत झाल्या, पण त्यांनी जाहीरपणे कधीच असं म्हटलं नाही ना की मला लढायची इच्छा नाही आहे किंवा मला लोकसभेत जायची इच्छा नाही, असं ते म्हणाले नाहीत. जाहीरपणे बोलणं, एक मात्र सिंगल मी होतो. जाहीरपणे बोलणं चुकलं म्हणजे ती चूक वाटते आता या घडीला. नाही, मला त्या क्षणी ती चूक आहे असं वाटत नाही. मी माझी भावना व्यक्त केली आणि मला वाटतं की ज्या पक्षात मी 1977 जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला 15व्या वर्षी, जेव्हा मी 1989 जेव्हा भारतीय जनता पार्टी 84 फक्त 2 खासदार आल्या होत्या, एक पटेल आणि दुसरे जंगारेड्डी हनुमान कोंड्यावरून, तेव्हा मी 89 मला लोकसभेत उभं केलं. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, MPhil शिकत होतो. मनात एक भाव होता की MPhil करायचं, MCom फर्स्ट क्लास जागो, MPhil फर्स्ट क्लासमध्ये पास करायचं आणि छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करायची, कारण मग ज्ञान काही बदलत नाही. त्यामुळे एकदा जर आपण ते पाठ केलं की ते शिकवायचं आहे. 123 दिवसाच्या सुट्ट्या आहे, त्यामुळे आनंद आहे, असा मनात विचार होता. मग पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभेत लढायचं आहे. मी जस्ट 25 कंप्लीट केले होते आणि मला तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत लढायचं 89 सांगितलं. तेव्हा पहिली जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मीटिंगची चर्चा काय होती, मी निवडून येण्याची नव्हती. तेव्हा चर्चा अशी होती की 1984च्या निवडणुकीत आपल्याला भारतीय जनता पार्टीला 58,000 मतं आहे, तर ती 1,00,000 मतापर्यंत न्यायची आणि म्हणून आपण या विद्यार्थ्याला तिकीट देतो आहे. मी ते 2,00,000 मतापर्यंत नेले. तेव्हा मी 2,00,000 मतं घेतली, 40,000 मतांनी पराभूत झालो. तेव्हा तर पक्षाने सांगितलं म्हणूनच उभा झालो. 91 उभा झालो लोकसभेत, तेव्हाही पराभूत झालो. तेव्हा स्वर्गीय राजीव गांधींची दुर्दैवाने हत्या झाली, मी पराभूत झालो. मग मी मनात विचार केला की 200 मीटरमध्ये काय आपला नंबर लागत नाही, 50 मीटरमध्ये बरा आहे, आणि म्हणून विधानसभेत उभा झालो. 16 मार्च 1995 मी पहिल्यांदा निवडून आलो. आणि मी निवडून आलो तेव्हापासून माझ्या साधा जनतेने आशीर्वादही दिला आणि त्यांचं खरं आहे धन्यवाद दिले पाहिजे. आता 7वी टर्म आहे आणि आता 7 आणि 8 टर्मचे आम्ही एकूण 7च जण आहोत. पण जेव्हा यादी बघितली तेव्हा आपण नाही आहोत तर ठीक आहे, तुम्ही ते दुःख, पण बाकी लिस्ट बघून तुम्हाला काय वाटलं? नाही, बाकी लिस्ट बघण्याचा प्रयत्नच मी केला नाही. बाकी लिस्ट बघण्यामध्ये काय कारणच नव्हतं. माझ्यापुरतं मी नाही एवढं बघितलं त्या कागदाचा, मला काय उपयोग, तो तर पक्षाने घेतलेला निर्णय आहे तो मान्यच आहे. बाकी याच्या संदर्भात काही लोक
त्याच्या संदर्भात जेव्हा भेटायला यायचे तेव्हा म्हणायचे की आता एकूण ते याद्या करून आणायचे की फक्त या 42 पैकी 9 शुद्ध भाजपचे आहे, मग तुम्हाला संधी का दिली नाही, मग तुमचाही नंबर लागायला पाहिजे. तर मी त्यांना समजवायचो आपली पार्टी म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, याचे शेअर घेतले आणि डिव्हिडंड तुम्हीच घेतला. कधी कधी मोठ्या विचारासाठी आपण जर हे शिकलो आहे की पथका अंतिम लक्ष्य नाही आहे, सिंहासन पर चढते जाना, तर मग आपण हा विचार घेऊन आपण काम करतो. मग तुम्ही आकडे कशाला काढताय 9 जणांचे, मग कुणी आपल्या नाराजी व्यक्त करायचा, तो म्हणायचा नाही नाही आता आपल्या पक्षामध्ये विचार बदलला, अब पथका अंतिम लक्ष्य यही है की सिंहासन पर चढते जाना. तर फक्त एका गोष्टी की अशा भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू नये याची काळजी मात्र आमच्यासारख्यांनी घेतली पाहिजे. हा एक फेज आहे, या फेजमध्ये अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात होणं हे मात्र योग्य नाही. मग अशी बोलण्यात तुमच्या खडसेंचा उल्लेख आला. खडसेंच्याबद्दल आता जरा जास्त आत्मीयता वाढायला लागली. नाही, खडसेंबद्दल आत्मीयतेचा विषयच नाही. खडसेंच्या नेतृत्वात आम्ही काम केलं आहे, त्यामुळे पक्षामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचं स्मरण तर निश्चित राहणार. पण याचा अर्थ आत्मीयता वाढणे, याचा अर्थ ते दुःखी मी दुःखी अशी आत्मीयतेचा काही संबंध नाही. कारण मी आनंदी आहे आणि ते त्यांचं मला कसं माहिती होईल, कारण माझा संपर्क नाही आहे. सुधीर भाऊ, निवडणुकांच्या दरम्यान जो चंद्रपूरमधला तो विषय गाजला तो म्हणजे त्या किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश. आणि तो पक्षप्रवेश होत नव्हता, त्याला जबाबदार तुम्हाला धरलं जात होतं. असंही म्हटलं जात होतं की तुम्ही दिल्लीला गेले होते. ते काय नक्की त्याचाही काही परिणाम झाला का हे नाही, मला माहित नाही परिणाम कशाचा झाला, तर तो आनंदाने मी स्वीकारेन. कारण माझी भूमिका निश्चित आहे. माझी भूमिका तेव्हा एवढीच होती की निष्ठावान जो होता, जो व्यक्ती 1989 पासून पक्षामध्ये एक अनुसूचित जातीचा कार्यकर्ता, ज्याला एकदम गरीब घरचा, तर त्याला नेत आपण जनरल सेक्रेटरी जिल्ह्याचा केलं आणि म्हणून कार्यकर्त्यांना तिकीट द्यावी एवढीच भावना होती. आता त्याची किंमत जर चुकवावी लागली तर ती आनंदाने चुकवली पाहिजे. पण म्हणजे शेवटी असं झालं ना की निकाल लागला तेव्हा जोरगेवार जिंकून आले, ती एक जागा वाढली आणि आज जो आकडा दिसतोय भाजपचा तो निश्चितच वाढले. नाही, तेव्हा हे निवडून आले असते ना, असं का म्हणता पण तुम्ही. म्हणजे असं समजा बाजारे उभा असता तर कदाचित तोही भाजप, शेवटी मतदार भाजपचा आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की मी त्या विधानसभेचा 3दा आमदार होतो. 95, 99, 2004, 2009 पर्यंत आमदार होतो. जेव्हा तो डिलिमिटेशनमध्ये अनुसूचित जातीचा झाला तेव्हा तर माननीय गडकरी साहेबांच्या एका शब्दाने 13 दिवसात तिथं आम्ही नाना शामकुळे साहेबांना आमदार केलं होतं. 13 दिवसात म्हणजे 25 तारीख लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, सप्टेंबर 2009. 24 तारखेला ते चंद्रपुरात आले, तोपर्यंत त्यांचा चंद्रपूर विधानसभेशी काही संबंध नव्हता. आणि म्हणून मला विश्वास आहे कार्यकर्त्यांवर. माझ्या दृष्टीने कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे एवढीच माझी भावना होती. बाकी तर त्याच्यामध्ये माझा काही भाग नव्हता की आपण चांगले दिवस आले आहे, साधारणतः आपण निवडून आणू शकतो. आणि माझी भूमिका एवढीच होती की आपण विटॅमिनच्या टॅबलेट्स कधी घेतो, जेव्हा विटॅमिनची कमतरता असेल. तर इथं काही कमतरता नसताना मग बाहेरून घेण्यामध्ये आत्ता काय प्रश्न आहे, हा एवढाच भाव होता. आणि याच्यासाठी जर पक्षात कोणी नाराज झालं असेल तर त्याची किंमत मी चुकवलीच पाहिजे. जर मी किंमत न चुकवता मी माझाच विचार करत राहिलो तर मला वाटतं की तेही पुढे कधीतरी अडचणीचं होईल. ज्या पक्षामध्ये आपण जीवन दिलं, ज्या पक्षासाठी आपण मेहनत केली, दूरपर्यंत सत्ता येणार नाही. मला अजूनही आठवतं की स्वर्गीय RR पाटील माझी फार चांगली मैत्री होती आणि माझ्यावर ते प्रेमही करायचे. आणि म्हणून मी अर्थमंत्री जागेवर कोणी मागणी केली नाही तरी त्यांच्या स्मारकाला मी पैसे दिले. कारण मला ते जरी दुसऱ्या पक्षात असेल तरी आवडायचे आणि त्यांच्या माझ्या विचारामध्ये मला साम्यता दिसायची. मला अजूनही आठवतं एक दिवस मला घरी जेवायला बोलवलं त्यांनी आणि ते मला म्हणाले की माझ्या पक्षात ये, मी उद्या तुम्हाला मंत्री करतो. मी त्यांना सांगितलं तुम्हाला याची कदाचित माहिती नसेल, माझे वडील तिथून येऊन हातात काडी घेऊन मग काड्या मारतील. म्हणजे मी तुम्हाला ऑफर दिली होती, तेव्हा ऑफर दिली होती. पण असा विचारच कधी शिवू शकत नाही दुसऱ्या पक्षाचा, कारण हा पक्ष जीना यहाँ मरना यहाँ, हाँ गर्दिश में तारे रहेंगे कभी तो रहेंगे. पण या पक्षामध्ये विचारच करू शकत नाही आपण.
कारण या पक्षामध्ये आपण सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मंत्रिपदासाठी कधीच जोडगा गेलो नाही. माझे वडील विभाग संघाचे आगक होते. कदाचित मी राजकारणातही आगो नसतो जर माझे वडील संघ स्वयंसेवक म्हणून आणीबाणीत गेले नसते. माझे वडील डॉक्टर होते. आमची उत्तम प्रॅक्टिस होती. म्हणजे आमच्या दवाखान्यात पाय ठेवायला गर्दी, जागा नसायची एवढी गर्दी असायची. आता असं आहे की तेव्हा ते 19 महिने जगमध्ये गेले आणीबाणीत आणि मी डॉक्टर होऊ शकलो नाही. कदाचित मी डॉक्टर तेव्हा होऊ शकलो असतो तर या सर्व चक्रातही आगो नसतो. आज तुमच्या कट्ट्यावरही आगो नसतो. मी आपल्या डॉक्टरी खुर्चीवर बसलो असतो. ते जागो नाही म्हणून मग M.Com MPhil करायला गेलो. पण तेव्हाही लोकसभेत पराभूत झालो आणि मनात एक विचार आला होता तेव्हा की आता राजकारण सोडावं 89मध्येच. कारण तेव्हा मी आचार्य विनोबा भावेचं एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकात पत्रकारांनी आचार्य विनोबा भावेला एक प्रश्न केला. चांगला प्रश्न होता. ते म्हणाले की तुम्ही का ॲक्टिव्हली राजकारणात जात नाही. तेव्हा विनोबा भावे म्हणाले की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या या समुद्रात जाऊन जातात पण समुद्र कधीच गोड होत नाही. तसं राजकारणाचं आहे. कितीही चांगले लोक राजकारणात गेले तर राजकारण काही शुद्ध होतील याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मग माझ्या मनात हा विषय आला की म्हणतो अरे हे तर आपण सोडलं पाहिजे. हे चूक आहे आपली. आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि स्वर्गीय प्रमोद महाजनांनी आमच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली जे पराभूत झाले होते 89मध्ये. आणि मग त्यांनी विचारलं कोणाला काही विचारायचं आहे का. तर आपल्यात तो उत्साहच होता. भीती तर कोणाची असण्याचं कारण नाही. जगातले सर्वात जास्त भाग माझ्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे भीती असण्याचं तर कारणच नव्हतं. मी त्यांना हा प्रश्न विचारला. म्हणतो अरे राजकारण तर चांगलं नाही आहे. राजकारणामध्ये काहीही होतं असं आचार्य विनोबा भावे म्हणतात. आणि आचार्य विनोबा भावेचं उदाहरण सांगितलं. पण त्यांनी एक वाक्य म्हटलं आणि मग माझा राजकारणाचा प्रवास थांबला नाही. अन्यथा माझ्या मनात होता तर सोडलं पाहिजे. आपण काहीतरी नोकरी किंवा व्यवसायात जावं. ते म्हणाले असं आहे सुधीर की हजारो वर्षापासून गोड पाण्याच्या नद्या वाहतात समुद्र गोड होत नाही. हे तुझं म्हणणं खरं आहे. पण अजूनही नद्यांनी वाहनं सोडलं नाही आहे. आणि समुद्राचं बाष्पीभवन होतं आणि ते पुन्हा गोड पाणी होतं. आणि म्हणून राजकारणात सुद्धा चांगल्या गोष्टी घडणारच नाही असा विचार तू आयुष्यात करू नको. मग मी राजकारणात कायम राहिलो. पण तेव्हा प्रश्नोत्तर व्हायची. आता प्रश्नोत्तर होत नाही एवढाच भाग आहे. आता खरं तर फार कमी काळ आहे हा. पण म्हणजे तुम्ही म्हणजे सतत ॲक्टिव्ह आहात आणि 15 वर्ष आमदार म्हणून नुसतेच आमदार होता तेव्हाचं ॲक्टिव्ह असणं वेगळं. नंतर मंत्री झाल्यानंतर सुपर ॲक्टिव्ह. मधला 2-2.5 वर्षांचा काळ असा होता की तुम्ही मंत्री नव्हतात. पण तेव्हा तुम्हीच नाही तर तुमच्याबरोबर तुमच्या गोतावळ्यातली बाकीचीही लोक मंत्री नव्हते. नंतर परत सगळेजण तुम्ही मंत्री झालात. आता अशी स्थिती आहे की ते परत मंत्री झालेत, तुम्ही नाही आहात. तर आता तुम्हाला खूप रिकामं पण जाणवतंय का. खूप वेळ आपल्या हाताशी आहे असं होतंय का. आपल्याबरोबरचे सगळे फार ॲक्टिव्ह झालेत अशी भावना मनात येते. कधीच येत नाही. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या व्यस्ततेमध्ये म्हणजे 2 एप्रिल 2010 जळगावच्या अधिवेशनात मी प्रदेशाध्यक्ष झालो. 2 एप्रिल 2010 पासून त्या दिवसापासून तर आत्ता 15 डिसेंबर 2024 पर्यंत अशी अनेक कामं राहिली की जी करायची माझ्या मनात इच्छा राहिली. मी आता तुम्हाला गमतीने सांगतो. मी मुंबईच बघितली अजून बरोबर. म्हणजे 95 पासून मी आमदार आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवा अजूनही माझ्यासोबत सुरक्षेची गाडी आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सोबत येऊ नका. ड्रायव्हर, एक सुरक्षा गार्ड. आणि मी काय केलं माहिती आहे. मी त्या भाजी बाजारात जाऊन फिरून आलो. कारण मी लहानपणी माझ्या घरची भाजी मीच आणायचो. इतक्या वर्षामध्ये ना मी क्रॉफर्ड मार्केट फिरलो. आणि मला आनंद कधी झाला माहिती आहे. मी एका दुकानात गेलो माझ्या नातीसाठी खेळणं घ्यावी म्हणून. मला माहीतच नाही. त्या दुकानात गेलो. मी काही खेळणं घेतलं नाही कारण काही फार आवडलं नाही मला. पण त्या दुकानदारांनी मला अशी एक 6 दिव्यांचे एक बॉक्सची भेट दिली. त्या दिव्याला स्वस्तिक आहे आणि त्याच्यात दिवा आहे. तर मी मनात विचार केला या दुकानदाराशी माझा संबंध काय. मी तर वस्तू विकत घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकानदारात मी कधी आलोही नाही. मग मी त्याला सहज म्हणून माझं भेट नको आहे. मी काय म्हणून तुझी भेट घेऊ. तुझा माझा काय संबंध. तू काय माझ्या मतदारसंघात का नाही. काहीच नाही. पण त्याचं वाक्य फार चांगलं होतं. तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही पण आमच्या महाराष्ट्राच्या संघटनेचं शिष्टमंडळ तुम्हाला देवगिरीत भेटायला आलं.
आणि देवगिरी जेव्हा तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीची वागणूक आम्हाला दिली आणि नंतर GST कौन्सिलमध्ये आमच्यावरचा GST कमी करण्यासाठी ज्या पद्धतीची बाजू मांडून GST कमी केला, साहेब हे तुमचे उपकार आहे. तुम्हाला खरं सांगू, हे एक वाक्य आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा देते. सध्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हेच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतायत की ते पालकमंत्रीपद घ्यायला आपण तयार आहोत. आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचं त्याच गडचिरोलीवरून कौतुक देखील झालेलं आहे. आज असं वाटतंय की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे असावं. रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मला आजपर्यंत कुठेही असं झालं नाही की अधिकृतपणे मुख्यमंत्री पालकमंत्री झाले, कारण मुख्यमंत्री हे राज्याचेच पालकमंत्री आहे. त्याच्यामुळे एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री मला माहीत नाही, म्हणजे आजपर्यंत तर कधी झालं नाही. आणि असं शिष्टाचार किंवा रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मग मला बघावं लागेल, आज मी जाऊन बघतो, पण रूल्स ऑफ बिझनेसमध्ये मुख्यमंत्री पालकमंत्री आजपर्यंत झाले नाही. आणि मुख्यमंत्री तर राज्याचे पालकमंत्री आहे, असं एका जिल्ह्याचं कसं होता येईल? बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळावं असं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्रातले. कोणाला मिळावं नाही, यापेक्षा पण आत्ताची परिस्थिती पाहता बीडची, असं आहे, कोणाला मिळावं यापेक्षा कोणी घ्यावं, कोणी घ्यावं यापेक्षा जो कोणी जाईल त्यांनी आपलं कर्तव्य मात्र प्रामाणिकपणे आणि मंत्रीपदाची शपथ घेताना जी शपथ घेतो की नाही ती रोज वाचायची, म्हणजे लक्षात येईल. त्या शपथ आपण एक घेतो आणि मग वागायचं दुसरं असं केलं नाही तरी सर्वात उत्तम होईल. आपण शपथच घेतो ना की माझा कोणाशीही राग असणार नाही, माझं कोणावरही प्रेम असणार नाही, मी कायद्याच्या राज्य प्रस्थापित करण्यासाठी काम करेन. ती शपथ ही फक्त मंत्री व्हायसाठी, म्हणजे काय ती सीडी आहे का की मंत्री होण्यासाठी शपथ घ्यायची आणि मंत्री झाल्यानंतर तो कागद फाडून टाकायचा, मनातही ठेवायचा नाही, डोक्यामध्ये सुद्धा कुठेही ती फाईलच ठेवायची नाही, असं थोडी आहे. पण जो कोणी होईल त्यांनी फक्त ती शपथ रोज वाचायची, संपला विषय. नाही, पण इतके आरोप होत असताना तुम्हाला काय वाटतं की आता धनंजय मुंडेंवर इतके आरोप होतात, मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांकडनं राजीनाम्याची मागणी होते किंवा मंत्रिपदावर त्यांनी राहू नये अशा पद्धतीच्या मागण्या होत असताना एक राजकारणी म्हणून काय असलं पाहिजे पुढचं पाऊल? एक राजकारणी म्हणून याच्यावर प्रतिक्रिया देऊ नये हेच राजकारणी म्हणून योग्य आहे. याच्यावर मी का प्रतिक्रिया द्यावी? अरे आता मी जर कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर फिजिक्सचं पुस्तक वाचायचा प्रयत्न का करायचा? ते करतील ना ज्यांना करायचं आहे, जे माझ्या हातात नाही. आणि मी म्हणतो की कोणी पालकमंत्री होणार आहे का, इथं मीच मंत्री झालो नाही तर दुसऱ्याचं नाव मी का सजेस्ट करायचं? पण भाऊ, तुम्ही मगाशी बोलताना भाजपचे 9 शुद्ध भाजपवाले मंत्री आहेत असं म्हणाला. तर खरं तर ही नवलाची गोष्ट नाही का की भाजप म्हणजे सदस्यता मोहिमेमध्ये भाजप इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्येही भाजपचे सदस्य आहेत, पक्ष म्हणून भाजप इतका विस्तारलेला आहे. तर मग जेव्हा सरकार बनवण्याची वेळ येते तेव्हा फक्त 9 शुद्ध जणांना कसे काय भाजप शपथ देतं? नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं, हा एकानी मला माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, पण मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच ना. शेवटी पक्षाचा विस्तार, पण इतकी अपरिहार्यता आहे का? म्हणजे ही अपरिहार्यता तुम्हाला मान्य नाही? आहे? मला एक गोष्ट मान्य आहे की ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, तुम्हाला लोक जोडावेच लागतील. फक्त जोडताना पक्षाचा योग्य पद्धतीने विस्तार होईल आणि पक्ष ज्या भूमिकेवर काम करतो ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तर लोक जोडावे लागतील ना. अन्यथा म्हणजे 9 शुद्धांमध्ये 10वा शुद्धच खपून शकला असं भेटायला आलेल्या कार्यकर्त्याचं मत होतं, पण मी त्याला समर्पक उत्तर दिलं, त्याचं समाधान केलं. त्याचं मत होतं की 9 शुद्ध असताना तो यादी घेऊन आला, मग 10वा का सपादत नाही? 42 मध्ये 10वा का सपादला नाही? तुम्हाला का घेतलं नाही आणि ते कसं योग्य आहे तुम्ही त्याला समजावून सांगितलं का? मला का घेतलं नाही हे समजवलं नाही, पण बाकीच्यांना का घेतलं हे समजून सांगितलं. कारण मी मला का घेतलं नाही हे समजवण्याचा प्रयत्न केला तर हा तर मी माझ्यावरही अन्याय करेन. मी त्याला हे सांगितलं की बाकीच्यांना घेण्याची कारणं ही पक्षाच्या विस्ताराची आहे. शेवटी आम्ही त्रिपुरामध्ये 1.5% 38% काही सहज पोहोचलं नाही. याच्या मागे काही लोक तर घ्यावेच लागतात. फक्त पक्षाचा जो मूळ गाभा आहे ते कायम राहिलं पाहिजे. नाही, अनेकदा त्याला ती कथाही सांगितली. एकदा राजाची प्रिय राणी होती, तिचं निधन झालं आणि राजाने आपल्या प्रधानजीला सांगितलं की हिचं एक सुंदर असं स्मारक बनव, एकदम मार्बलचं सुंदर बनव.
आता जिथं त्या राणीला दफन केलं तिथं एक सुंदर स्मारक तयार झालं 2 वर्षांनी. राजा तर विसरूनही गेला. मग प्रधानजी त्याला घेऊन गेले त्या स्मारकाकडे आणि पूर्ण स्मारक अप्रतिम पाहिलं. तिथे एक कबर होती, त्याच्यावर थोडेसे जरा फाटलेले कपडे दिसले. तेवढा इतना सुंदर स्मारक बन गया है, ये कबर क्यों रखा भैया, इसको निकाल दो ना. असं त्या विचाराची अवस्था होऊ नये की ज्या विचारासाठी आम्ही हे सुंदर सरकार सत्तेचं स्मारक बनवतो आहे आणि नंतर हे कबर हटवतो. एवढंच होऊ नये, एवढी काळजी घ्यावी लागते. नाही, प्रश्न फक्त शुद्ध 9 जणांचा नाहीये, मंत्रिमंडळ 42 जणांचा आहे. त्यामुळं उरलेले म्हणजे 42 वजा 9 एवढे जण शुद्ध अशुद्ध भाजपचा संबंध नाहीये. तेव्हा शुद्ध भाजपच्या कार्यकर्त्याला त्याच्याकडे बघून काय वाटतं हा परत प्रश्न आहे. नाही, जे वाटतं ते धीरे धीरे प्रदेशाच्या अधिवेशनामध्ये या भावना या त्यांच्या मनात ज्या आहेत त्याची उत्तर देऊन बदलवाव्या लागतील ना. अन्यथा काय होईल की त्या कार्यकर्त्याच्या मनात असा भाव येणं, यामध्ये आम्हाला निश्चितपणे त्याचा हा भाव बदलवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. उद्या हा भाव निर्माण होऊ नये. असा भाव निर्माण होणं हे दीर्घकालीन योग्य नसतं. अल्पकालीन ठीक आहे. हा दीर्घकालीन जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात हा भाव राहिला तर तो दीर्घकालीन पक्षाला योग्य नाही. पण ही गोष्ट जी आता तुम्ही सांगितली ती तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगितलीत? मी कार्यकर्त्यांना म्हणजे त्या कार्यकर्त्याला सांगितली समजून. पण मग त्या कार्यकर्त्यानं तुम्हाला असं नाही म्हटलं की अरे म्हणजे ती कबर म्हणजे तुम्ही आहात का? प्रतिकात्मक विचार जो आहे तो विचार कायम राहिला पाहिजे, हा त्याच्या मागचा भाग आहे. तो विचार जर चांगला कायम राहिला तर मला वाटतं की मग अडचणी कधी येणार नाही. तर तो विचार कायम राहावा हा त्यामागच्या त्या कार्यकर्त्याचा जो भाव होता त्याला तोच भाव मी योग्य शब्दांनी समर्पक उदाहरणांनी समजून सांगितलं की तुझ्या मनात हा भाव येऊ देऊ नको. शेवटी पक्ष कसा वाढेल? ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ना. तुम्हाला समजा लोकच जोडायचे नाही असं ठरवलं तर मग तुम्ही कसं वाढाल? शेवटी हे तर खरं आहे ना, तुम्हाला लोक जोडावेच लागतील. त्यासाठी काही जणांना बलिदान द्यावंच लागेल. हो, मग ते काय अडचण आहे, त्यांनी द्यावं. फक्त विचार कायम राहावा यासाठी मात्र त्या लोकांनीच हटावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची तुमच्या मतदारसंघातून गेलेली आहे. जर हे लोकसभेला तुम्ही नाकारलं नसतं लढवण्याचं आणि लोकसभा जर जोमानं निवडणूक लढवली असती लोकसभेची आणि निवडून गेला असतात तर त्यांच्या खुर्चीच्या बाजूला कदाचित तुमची खुर्ची लागली असती असं नाही वाटत? मी असा विचारच करत नाही. जर तरचा विचार करून आपला आनंद कोणाला हिरावून घेऊ द्यायचा नाही. असा कसा विचार केला जाईल? जे झालं ते काहीतरी चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये काहीतरी लिहून असेल ना, तेवढा तर विश्वास ठेवायचा ना. काही तर करायचं आहे आणि काही जर वाईट झालं ना याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही आपल्याला द्यायचं असेल तर एवढा EMI आपला चांगला आहे. त्याला असं का विचार करायचा की आपण असं झालं असतं तर असं झालं असतं. आता अनेक गोष्टी असतात. देवेंद्रजी माझे जनरल सेक्रेटरी होते, मी दुसऱ्यांदा अध्यक्ष नाही झालो. काही तर त्यांच्या नशिबात होतं, चांगलं त्यांच्या नशिबात होतं. तर हा विचार करायचा आहे. ज्याच्या त्याच्या नशिबामध्ये जे जे प्राप्त करायचं असतं. कदाचित 2019मध्ये 24 ऑक्टोबर 2019ला जेव्हा निवडणुकीचे निकाल येत होते तेव्हा कदाचित आदरणीय उद्धव साहेबांच्या मनात 4 वाजताच्या पत्रकार परिषदेत ही भावना आली नसती तर काही चित्र दुसरं दिसलं असतं. तर हे शेवटी हे चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये जे जे लिहून असतं. आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी हे मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट होते. आता तेव्हा ती 3 जून 2014ची घटना झाली नसती. 26 मे 2014ला शपथ घेतली. 3 जूनला अचानक अतिशय एक जबरदस्त नेता होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. मला आठवतं की 1986मध्ये त्यांनी शेतकऱ्यांची यात्रा काढली चंद्रपूरमध्ये कागाराम मंदिरापासून. त्यांच्या गाडीच्या बाजूला मी धावत गेलो आणि 2010मध्ये त्यांच्या बाजूला मी प्रदेशाध्यक्ष म्हणून बसलो. तर शेवटी नशिबाचे योग आहे आणि त्याच्यामध्ये जो योग येतो ना तो आनंदाने स्वीकारला तर अडचण येत नाही. आता मी सर्वात मोठा फायदा जर मग विचारला तर एक फायदा झाला, मी त्याला पॉझिटिव्ह पाहतो की मंत्री असताना थोडी शुगर जास्त असायची, आता एकदम नॉर्मल झाली. कारण स्ट्रेस कमी झाला. स्ट्रेस कमी झाला ना.
आता याचा अर्थ असा नाही की हा परमनंट राहावा, पण त्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. कोणीतरी हे डायरीत लिहून घेतलं असेल, कुणीतरी हे डायरीत लिहून घेतलं असेल की मंत्रीपद नसेल तर यांची शुगर नॉर्मल राहते. नाही, असं समजून ज्यांना शुगर आहे त्यांनी हा प्रयोग करू नये. तर तुम्ही मगाशी म्हणालात मुंबई बघायची राहिली आहे तुमची. हो, काय काय बघितलं आणि काय राहिलं? आता तर सुरुवात केली क्रॉफर्ड मागेत बघितलं, आता काही एखाद्या मॉलमध्ये बघेल, एखादी झोपडपट्टी बघेल, काही गोष्टी तर बघितल्या पाहिजे. संजय गांधी नॅशनल पार्क बघेल, कदाचित मी 8 तारखेला. तुम्ही तर मंत्री होतात ना त्या हो, मग अरे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मंत्री म्हणून गेलो, तेव्हा मी कोणत्याही रस्त्यावर जाऊ शकत नव्हतो. जो रस्ता अधिकारी ठरवायचे त्याच रस्त्याने जात होतो. आता मी अचानक कुठेही जाऊ शकतो. आता मग असं आहे की मी जे धारावीची झोपडपट्टी आहे मी कधी आतमधून बघितलीच नाही. आता मलाही वाटतं की एकदा गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे, लोकांचं जगणं कसं आहे, लोकांचे चेहरे बघितले पाहिजे, चेहऱ्यावरचा भाव वाचला पाहिजे. त्यातून आपण, मी वयाच्या 13व्या वर्षीपासून डायरी लिहितो, तर मला काही गोष्टी लिहिता येईल ना. आणि पण अशी स्थळं म्हणून अशी काही नाही, स्थळ म्हणून तर फिरू ना. स्थळ म्हणून काही शहरं जायची इच्छा आहे, काही मंदिर जायची इच्छा आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो की हे अनेकदा अनेकांना माहीत नसतं. आता मी पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावन केलं, तेवढंच नाही केलं. देशामध्ये मल्टिप्लेक्स थिएटर आहे. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये एक पडदा, तिथे एक चित्रपट. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी तिथं संकीर्तन सभागृह केलं आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. मधात ते 2 वर्ष 8 महिने. संकीर्तन सभागृह म्हणजे काय, तर तुम्ही एका सभागृहामध्ये प्रवचन ऐकताय, दुसरीकडे कीर्तन ऐकताय, तिसरीकडे प्रबोधन ऐकताय, चौथीकडे अध्यात्म ऐकताय. मल्टिप्लेक्स थिएटरसारखं मी केलं. तुम्ही भीमाशंकरमध्ये जा. मला अजूनही आठवतं, भीमाशंकरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, तुम्ही जर आमच्या भीमाशंकरमध्ये विधानसभेत उभे राहिले तर मी तुम्हाला मतदान देईल, राष्ट्रवादीला देणार नाही. म्हणतं का, तर भीमाशंकरचं तुम्ही चित्रपट घेऊन दिलं. भीमाशंकरमध्ये 350 पायऱ्या उतराव्या लागायच्या, मी रस्ता करून दिला, गाड्या दिल्या, बॅटरी ऑपरेटेड गाड्या दिल्या, तिथं महादेव वन तयार केलं. तुम्ही घृष्णेश्वर जा, घृष्णेश्वरमध्ये तुम्ही तिचं महादेव वन बघा, सुंदर महादेव वन केलं. खरं तर घृष्णेश्वर मला डेव्हलप करायचं होतं, पण त्याच्यानंतर तेव्हा एक कमिशनर होते, ते म्हणे आपण चुनेनी करून ते चुनाचं लागलं त्या योजनेला. तुम्ही जर औंढा नागनाथ केला तर मी तिथं बदल मोठा करून दिला. शिखर शिंगणापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आजही त्या मंदिराचे प्रमुख हे छत्रपती उदयनराजे भोसले आहे. मी एकदा शिखर शिंगणापूरला गेलो. आता शिखर शिंगणापूरमध्ये 2 महादेवाच्या पिंड आहे आणि आपण महादेवाच्या पिंडीवर 108 बेगाची पानं वाहण्यासाठी आपण मागतो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की 3च पानं दिली. म्हणतं का, पण हे शिखर आहे, इथं बेगाची पानं आणणं कठीण आहे आणि म्हणून 108 मिळू शकत नाही. मी त्या दिवशी संकल्प केला की देवा मग शक्ती दे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता मी शिखर शिंगणापूरच्या बाजूच्या पहाडावर 1200 बेगाची झाडं लावली. आता ती 10 फुटाची आहे आणि आता महाशिवरात्री असेल किंवा श्रावण सोमवार बेगाची पत्र कमी पडत नाही आणि तिचे ब्राह्मण दरवर्षी कधीतरी तिची पूजा करून मग प्रसाद द्यायला स्वतःहून येतात. दक्षिणा घेत नाही. हे माझ्यावरचं प्रेम नाही आहे. अशा काही गोष्टी ज्या मग करता आल्या त्याचा आनंद आहे. आता फक्त पुन्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल, पण मग तुम्हाला मंत्री का केलं नाही, तर या प्रश्नाचं उत्तर मी कसं देईल, कारण मला माझ्या पाठीचा रंग नाही पाहता येत. ते तर करणाऱ्यांनी काय ठरवून केलं असेल. मला एवढं निश्चित माहीत आहे की मी असं काम करेल, मेहनत करेन की ज्यांना माझं मंत्रिपद काढण्यामध्ये आनंद वाटला असेल, हा आनंद मात्र त्यांना खंत होईल यामध्ये बदलवण्यासाठी मी मेहनत नक्की करेन. आज कट्टा बघितल्यानंतर नक्कीच होईल. एकूणच आत्ता कट्ट्यावरती ज्या काही गप्पा झाल्या, राजकारणामध्ये प्रसंगावधान आणि समयसूचकता खूप गरजेची असते. ती तुमच्याकडे पुरेपूर आहे आणि कोणताही प्रसंग असला तरी हसतमुख चेहऱ्यानं त्याला सामोरं जाणं हा तुमचा USP आहे. सुरेश भटांच्या ओळी आहेत की विझलो जरी आज मी तरी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. यावेळी तुमच्या बाबतीत खऱ्या ठराव्यात, सत्यात उतराव्यात आणि तुमचे जे काही संकल्प अधुरे राहिलेत ते येत्या काळामध्ये पूर्ण व्हावेत अशा शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही शेवटच्या ज्या गाईन आता सांगितल्या त्या खरंच एक नवीन ऊर्जा देऊन पुढे प्रेरणा देणार आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे आभार.
आणि यासोबत क्विक प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.